तर नमस्कार मैत्रिणींनो, हो का मी गव्हाच्या कुरवड्या बनवित आहे. हो का चिक घेते मी मिक्सरवर. पहिलं बाया हातानं चुरत होत्या आणि चिकाची मशीन बी आहे, पण त्यांच्या आमच्या इथे एक जणाकडे आहे चिकाची मशीन, पण त्यांची मशीनीचा नट निघालाय म्हणल्या. मग मी काय करावं म्हणून फास्टमध्ये 3 किलो गहू भिजू घातले होते. तर जास्त ऊन नसल्यामुळे थोडं आभाळाचं वातावरण आहे, त्याच्यामुळे माझे गहू भिजले नव्हते. चौथ्या दिवशीच काढावे लागतील पाण्यातून. तर मी आज 5वा दिवस आहे पाण्यातून काढले. तर आणि आता मी अशा प्रकारे हो का मिक्सरमध्ये सगळं असं ही करून घेतलंय. आता मशीन तर नाही आणि हातानं चुरायची तर ताकद नाही. तर असं म्हणतात की पहिल्या बाया हातानं चुरीत होत्या, आताच्या बायाला सगळं अवेलेबल झाल्या, सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं आहेत, म्हणून आताच्या बायाला असून करायला नको वाटतंय. आता काय करावं, जुन्या माणसाचे असे टोमणे टामणे ऐकून घेणं तर जीवन जाणार आपलं. कारण का आताच्या जुन्या माणसाला सुखसुविधा आहे तर ती नको वाटतंय. त्यांना वाटतंय आमच्यासारखंच राहावं पुढच्या पिढीला. पण आता पहिला हातानं चुरत होत्या. माझ्या आई माझ्या आईचं बघ तिची स्लेप मिक्सर मध्ये काढती. तर बघा 3 किलो गहू भिजू घातले होते. जाणू ये माश्या सारायला भिजू घातले होते. अशा प्रकारे आता मी चिक काढून घेतला आणि आता बघ कसा राडा होतोय. कुरवडी खायची की सोपी नाही, जीवाची कुरवडीच करावी लागते. मला शिलाईच्या कामामुळं लग्नाचे ब्लाऊज ही वगैरे होते, म्हणून जरा सगळ्या कामाला लेट झालाय. तसेच मध्ये मी 20 किलोचे चिप्स केले, तसेच मध्ये 2 किलोच्या शाबूच्या पापड्या केल्या, त्यातल्या अर्धा किलो शाबूच्या पापड्या घुशीनं नेल्या. आता कुरवड्या नाही नेत, कुरवड्याला जीव वाटवावा लागतोय. कुरवड्या जपून ठेवते. आता वाळणार तर नाहीत लवकर एका दिवसात, कारण का उन्हाचा प्रॉब्लेम आहे जरा. आणि मी तरी पण टाकणार आहे, कारण का चट वाळत्याला हवेनं सुकत्याला. पुन्हा थोडंसं ऊन पडतंयच. जानू आता तू काय कर, ही धर असेल चाळणी धर, मी धन टाकते. आता असंच करू का, तुम्हाला विचारते मला काय माहिती बोलाय कसं येते. कुकपुडी बसलेत, पण काहीतरी आण ना, अजून एक टोपलं आण ह्याचे हे ठेवाय घरातले, नाही तर ती टोपलं धुवून आण. पाणी वाचावं लागतं. नाही आधी ही चिक घेतलाय ना, आता ते आता जरा हे असं ही करते, ह्याच्यातून पडायले ना खाली. चिक आपल्याला आता मिक्सर मधून काढलाय ना, त्या मशीन मधले भेळे पडतात, म्हणजे असे हे करायचे. आता हे असं आधी हातलं चाळून घेते चाळणीनं बारक्या, आणि पुन्हा नंतरच्याला मग पाण्यानं अजून चुरते 2 पाण्यानं, आणि पुन्हा पाणी टाकते. मला काय कुरवडी खायला आवडत नाही, आणि मला पण एवढं आहे की घरामध्ये सगळ्या गोष्टी भरपूर असं वाटतात, कारण का आपल्याला येतंय ना, वेळच कमी आहे, एवढाच प्रॉब्लेम आहे आपल्याकडं. तर चला जाऊ द्या, करायचं आपण काम. माझ्या नवऱ्याला कुरवडी, पापडी, पुरणाची पोळी, तुम्हाला सांगते अजून काय असं म्हणजे चटपट काहीतरी बनवलेला आमरस, ही असलं काही 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 त्यांना आवडत नाही बघा. 3 टाइम मासे आणि 3 टाइम चिकन दिलं तरी चालतं. त्यात आमचं मरण होतंय का, आम्ही मरण करून घेत नाही. म्हशीने खायचं लोकांना नाव ठेवायचं. अरे आमच्या हातानं करून खाता काय, तुम्हाला थोडी तकलीफ देता घरी द्वारा काय. जरा टोपले इकडे ठेव ना. माशा हा ना, माशा जानू जानू ह्याच्यावरच्या माशा आणतो. तर बघा मैत्रिणींनो, पुण्या मुंबईला असेच म्हणजे करतात की थोडंसं भिजू घालणं, मिक्सरमध्ये काढणं आहे का नाही, आणि लगेच म्हणजे असं हे करणं. तसंच मी पुण्याची सिस्टीम थोडक्यात केली, पण मला करायला काय नाही, पण जितकं होतं तितकं झेपल तितकंच करावं माणसाने, म्हणून मी केले. कारण का मला शिलाईचा लोड असतो, शिलाईचं काम करायला लागतं, आणि हे पण काम करीत करीत ते काम बघायचं म्हणल्यानंतर मला शक्य नाही. हो का चिक पडतोय. आणि तसं बी आज ही चिक घेतला आणि उद्या ह्या चिकामधलं पाणी काढून जरी तुम्ही ठेवलं, आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे परवा दिवशी जरी चिक घेतला म्हणजे हटला, तरी एकदम कुरवडी पांढरी शुभ्र होती आणि छान अशी होती. आणि माझ्या पण कुरवड्या छान हव्या, ती तुम्हाला आम्ही सुंदरपैकी दाखवते म्हणा. लय हट्टानं तुम्हाला थांबायला लागवं. पहिला चाटू मी मारते, दुसऱ्या चाटूला तुम्हालाच हे करावं लागणार आहे. दुसऱ्या चाटूला अवघड असतंय, गट होतंय सगळं. पहिल्यांदा येतंय मला हलवायला. त्या दिवशी मी राखाच्या 2च किलोच्या होत्या, तर बाई मला हटता येईना. त्याने केले
केल्यात की माय करून दिल्यात मॅच. नाही म्हणले केलं कुरवड्या. टाका म्हणजे सगळं टाका मध्ये. आणि हे पाणी थोडं गार आहे हकाकडून मागून ते खंगाळून टाका त्या बघितलं की कोणतं हका इथं आहे माय ही पोरग माय कधी आलं की बाबा ही घेऊन चुलीपाशी येतंय. माझ्या मागं चाललंय चला म्हणजे जग आहे माती कधी आला. पाणी टाकावं गार गाठी होत नसत्यात. हा किती दम कोणतं पाणी? इथं आहे की माग नाही आंघोळीचं टाका. दमत आहे नुसता काम करायला लावलं की कोणतं गाठी होण्यासाठी बस झालं. कसं व्हावं बाई कसा संसार हाकावा आणि तसं नाही. झाल्या गाठी तुझा मुंडका त्या चिकामध्ये बुडबुडतोय का पापड्या आता चाटू हाताना दुसरा कळत ना आता हे पहिल्या चाटूला काय करून सुद्धा आता मी बी आज पहिल्यांदा हातायले आता गाठी माहिती म्हणजे झालं काय झाले उद्या तुम्हाला फोडायला लावते झाले तरी. पातीला धरा तिथं ती हे आहे कपडा आहे पातीला दोन्ही पण धरा. आता पातीला लावडायचं बाब्या तू माझ्या हाताखाली येऊ नको मी लय गरम आहे तर चुलीपाशी लाड घालू नको तू तुला मार खाशील माझा आज खाशील ना. खायची कुरवडी सोपी नाही माय जीवाला लय आठवावं लागते आधीच तो ऊन कमी आहे आज. काय म्हणते जीवाची कुरवडीच करावी लागते. बारक कपी घेऊन कधी बोली करून पातेलं घाल. पातेलं घालायची का? माय 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 आओ आओ नमस्कार. नहीं नहीं बाबा हमको चाय पीने के लिए पैसा नहीं है हमारे पास हमारी बहुत गरीबी चल रही है. देख लो 200 रुपए में दीदी 5 सामान दे रहे हैं. आप भैया 10 रुपए नहीं हमारे पास तो 200 नहीं 100 दे दो. चिकू दे हाथू दे आम्हाला चिकू. इथं आमचा फेस लागलाय पडायला. झाल्या गाठी पाणी गरम आहे का फुल कॉन्फिडन्स फुल मैदान फुल कॉन्फिडन्स घ्यावा लागतं ह्या जातीला. अगं थांब की थांब उरे का कपडे आण माझ्यामध्ये काय मला कपडा करू पण लागते लागत आहे थांबा जरा गाठी होत आहे का बघ करायला. बाय सगळं तुम्ही हा सगळं लवकर लवकर सगळं धरा धरा पातीला धरायचं पटकन. योग नसतंय माय ही खाणं सोपं नाही. नुसतं मग गरगरच फिरायला लागली. खाली घ्या पातीला खाली घ्या लय दूर लागायला खाली घ्या गाठी हात. डोळ्यामधून पाणी आलं. पूजा राणी म्हणतात नुसते अर्जून गरजून बोलत नाही. तुम्हाला काय वाटलं डोळ्यामध्ये घास माझ्या नाही तर पुन्हा तुझ्या कणा असं डोळ्यामधून हिच काढीन पुन्हा मग गोट्या घ्या आता चुलीवर गाठी होऊ द्यायला रिकामी हाय का मी सावळीची लेख आहे. हायच माझा बाप बी कष्टाळू नाही मी बी कष्टाळूच आहे. माझ्या बापाची सर कुणालाच येणार नाही. तुझा बाप लई याड माप गेला डोक्याला आलंय धरम बाई शॅम्पू किती वाटोळ करायलास रे. धरावा आता द्यायला सांगतो तुम्ही. मला येत नाही ती नुसतं फिरवायचं गाठी नाही काय नाही नुसतं चौकून फिरवायचं. आकडीले बाबा आकडले मग इकडे बघ. तसं नाजूक करू नको. बघा का खाटताना घाम निघतोय ती भीती होती फक्त गाठी होताल म्हणून पण नाही झाले एक पण गाठ नाही झाली.
हे बघ घालते की मम्मीच्या हातावर. अगं दुरानं काय सुधारणा धरा असं. धूर लागायचा आहे बघा. धरा धरा मी हात एका साईडला आता तिकडून धरा धरा. पूजा राणे म्हणतात मुले काय समजलं तुले. ती फाटाय का नाही? पप्पा उलट ना रे बाबा त्याच्या का नादी लागला बाबा काय काम लावतोय की नेमका कामाच्या टायमिंग मध्ये आलाय. ती बाली की ना दिलाय आवाज दूर लागत नाही की. लेकीची माया उता चालली. अरे चला. ऐका तुला पडतोय भरणीवरून. एक नंबर झालाय बघ आता. साईड नंबर कोपरती कुणी केलाय मग चिक कुणी केलाय? जान्हवी राहुल सुनेच्या आईने. खाली मग बघा बरं पाणी घे गरम. तर त्या बघते चांगला खागावर टाकायचं. मग थोडस वॉटर गेला एक कुरवडीचा याद असतो. थोडाच आहे जास्त नाहीये. एक कुरवडी पण आहे असो. तर बघा मित्रांनो असं घरगुती पद्धतीने आपल्या प्रत्येक गोष्टी करा. थांब रे बाब्या थांब. बाब्या थांब रे तुला देते खायला जरा शिजू दे तर त्याला. ही असते आपली जुन्या म्हणजे आपल्या गावची परंपरा असते. आता बोलता येईल दुरानं काय कसं समजा गेले आता. लोकांना फक्त आयतं बसल्या बसल्या खायला मजा वाटते या. इथं करणं किती कष्ट असतंय ते फक्त गावच्या माणसाला विचारा. लोकाला काय खायची गरज आपल्यालाच खायचं. आयतं खात नाही का सुठव मधलं. तिकडे आता आयते भेटतंय बिचारे खाते आता जागा नसत्यात अपुरे असत्यात. पण ते स्वीट होम मधलं पण गावाकडच्याच माणसानं करून दिलेलं असते ना. काय झालं रे? सर्व जरा इकडून आता. आता मी मारू का एक? राहू दे तो राहू दे. जायला का नको? शिजू द्यावं लागेल. आता पिळताना का नाही असं पिळ येतंय. पिळताना लय म्हणतो पिळायला तर काय सांगतो जाऊ द्या पिळायचं तर असतंयच. थांबा की जरा हलवू द्या थोडी. गणेश तिकडे रस्त्याला जा. उठून कॅमेरा धर. चिक हाटणं लय महत्वाचं आहे. चिकात गाठ नाही झाली पाहिजे हे मेन पॉईंट आहे. नाही तर बघ पिळताना खरा त्रास. हात फास्ट मध्ये. लय हटलाय लागलं काय तर तसले काय तर आता ठेवावं लागत झाकून. एवढ्याच्या खटला बघा मैत्रिणींनो दाखव ग चिक कसा झालाय. झूम हा सगळा आलाय समाधी मध्ये. हो का चिक कसं झालाय बघा. हो का बघून घ्या. एक गाठ नाही झाली काय नाही एकदम असं प्लेन छान पैकी चिक झालेला आहे. फक्त शिजू द्यावा लागणार आहे व्यवस्थित. नाही शिजू दिला ना तर मग कुरवडीचे तुकडे शिंबूड गाठलं मध्ये. नाही काय करू धुरानं नाकाला पाणी येते. उलटाने काय मागल असते रीत आतमध्ये बर दीदी गाडी बघ बरं लय चालू लागली. इधर का दीदी कॅमेरा बघतो हाला मी. तर बघा मैत्रिणींनो चिक शिजून सगळा रेडी झालाय. मस्त पैकी बघा चिक शिजलाय आता माझा. तर आता मी कुरवड्या घालायला जाणार आहे. 3 किलोचा चिक होता ही.
होईल तेवढं थोडंसं केलं तर. आता चला, बाय 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 बाय, टाटा. नाही नाही आता टेरेस गाठा. आता पिळायला मेहनत करा. अंगाचा घाम निघाला. दिवसाची जी पावर असते कामाला ती सगळी संपली आता सध्याच्या घडीला. चला मग, चला आता कशी पडती कुरवडी आपण बघू. बाय. लय जीवाची बेजारी आहे. पाय गळून आले 5-6 पायरीला. आणि बघा तुम्हाला आमच्या कुरवडी कशी वाटली नक्की मला गटुडे टाकू नका बघा, तुम्हाला सांगायचे वाढायचे नाही आधी तर उन्हा. गटडे गटडे आयला दिसून गेले. चांगलं शिवाय की 2-4 म्हणजे दिसतलं. बाबू भरून देऊ का? आता वाद तिथं वाळत नाही काय माय बसाव गप नाही. तुम्ही व तुमची तरपटी हरकी तुम्ही इथं आजी पप्पावरी कुरवडी कुणाला टाकता येते का? अर्धा बळीला अर्धा बळी. अगं मगाशी तर लय भारी टाकलेली बघ तिथे. कितीची वाटून आहे चिक भरायला पाहिजे. हवा जास्त आहे पण ऊन कमी बघा. म्हणजे ऊन जास्त आहे हवा कमी आहे. आपल्याला ऊनच पाहिजे. म्हणजे जी छोट असते ती मोठं असते, जी मोठं असते ती छोट असते. काय म्हणतो कळते. पाण्यानं चांगला गार करून द्यायचं. पाणी लावलं होय टाकू नका की जागा मोठी आहे का तुम्हाला झोपायची. एकावरी आहे वरी. आता मग